व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्समध्ये आपले मी स्वागत करतो. आपण आता पाहणार आहोत आपला पुढचा पार्ट टॉपिकचा स्केलर्स अँड वेक्टर्स. ह्या टॉपिकचं तुम्हाला मी मध्ये पण सांगितलेलं होतं. या टॉपिकचं पूर्वीचं नाव हे स्केलर्स अँड वेक्टर्स आहे आणि आता जे नवीन नाव आलंय त्या टॉपिकचं नाव आहे मॅथमॅटिकल मेथड्स. आपण व्हॉट इज डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट बघितलेलं होतं. आता आपण पाहणार आहोत characteristics of scalar product. आता आपण पाहणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. हे बघा टेक्स्टबुकच्या पेज नंबर 22 वरती तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर्स दिसतील. त्यातली फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे बघा P डॉट क्यू is equal to P bar dot component of Q bar in the direction of P bar. ही फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा मी असंही म्हणू शकतो P bar dot Q bar is equal to Q bar into component of P bar in the direction of Q bar. ही फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे व्हॉट इज स्केलर प्रॉडक्ट किंवा व्हॉट इज स्केलर डॉट प्रॉडक्ट. यांची आपण फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आता आपण पाहिलेली आहे की जी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. म्हणजे आपण सेकंड कॅरेक्टरिस्टिक सुद्धा पाहूया. सेकंड कॅरेक्टरिस्टिक सुद्धा एकदम इझी आहे, ती पण मी इथं लिहून टाकतो. P बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू. बघा कॉस थिटा आहे, कॉस थिटा किंवा क्यू बार डॉट पी बार is also equal to QP cos theta. ही आहे बघा सेकंड प्रॉपर्टी, सेकंड कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे स्केलर्सची किंवा डॉट प्रॉडक्टची. या दोन कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आपण पाहिल्या. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढच्या पाहू. आपण बघत आहोत फिजिक्स मॅथमॅटिकल मेथड्स मधला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर्स. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. यालाच आपण बघा म्हणतो कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे, आता आपण आपली तिसरी कॅरेक्टरिस्टिक बघूया आणि ती आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ती आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ती आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आणि ती आहे बघा थर्ड कॅरेक्टरिस्टिक असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आणि ती आहे P बार डॉट क्यू बार प्लस आर बार इक्वल टू, त्यांनी सांगितलंय बघा P बार डॉट क्यू बार प्लस P बार डॉट आर बार. ही आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट आपण म्हणू शकतो. ही आपली आहे थर्ड कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. ठीक आहे, आता फोर्थ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी मध्ये काही स्पेशल केसेस आपल्याला दिलेले आहेत. ही फोर्थ कॅरेक्टरिस्टिक जी प्रॉपर्टी आहे P बार डॉट क्यू बार इंटू कॉस थिटा, ही जी फोर्थ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे P इंटू क्यू कॉस थिटा इज इक्वल टू P बार डॉट क्यू बार. ह्याच्यामध्ये काही केसेस आहेत. त्यातली फर्स्ट केस आहे बघा इफ थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. जर थिटा इज इक्वल टू 180 डिग्री असेल तर P बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस 180 डिग्री. म्हणजेच काय येईल बघा इज इक्वल टू मायनस पी क्यू इज इक्वल टू काय येईल मायनस पी इंटू क्यू. किती जर आपण 180 डिग्री घेतलं तर मायनस पी क्यू येईल. ठीक आहे, आता
सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग आपण बघणार आहोत ही तिसरी आणि चौथी प्रॉपर्टी. चौथ्या प्रॉपर्टीमध्ये काही स्पेशल केसेस आहेत. ठीक आहे, आता आपण स्पेशल केसेस मध्ये जाणार आहोत. त्यामध्ये बघा मी काय म्हणतो नीट लक्ष द्या. मी काय म्हणतो बघा, ह्या 3 ऍक्सिस आहेत. ठीक आहे, ही आहे एक्स ऍक्सिस, ही आहे झेड ऍक्सिस आणि ही आहे वाय ऍक्सिस. प्रत्येक ऍक्सिसला आपण एक कोणतरी कॉन्स्टंट धरणार आहे. आता आपण वेक्टर्स मधला, ठीक आहे, स्केलर्स मधला. मी म्हणतो इथं आहे आय, जे आणि के. अशा आपण 3 गोष्टी बघणार आहे. आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. ह्याला मी काय म्हणणार आहे बघा, आय कॅप, ह्याला मी म्हणणार आहे जे कॅप, ह्याला मी म्हणणार आहे के कॅप. ठीक आहे, ह्या पण आता समजून घ्या. आपण एक केस यातली बघितलेलीच आहे. जर थिटा 180 डिग्री असेल तर काय येईल, मायनस पी क्यू येईल. आता मी काय म्हणतो, समज नेक्स्ट पकडा, हे पण लक्षात ठेवा. मी म्हणतो बघा, इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, therefore p bar dot q bar is equal to pq cos theta. म्हणजेच pq cos 90 डिग्री आणि cos 90 किती असते, 0. त्यामुळे येणार काय, pq into 0 is equal to 0. ठीक आहे, p bar dot q bar 0 कधी येतील, जेव्हा थीटा असेल 90 डिग्री, तेव्हा p bar dot q bar हे 0 येतील डायरेक्टली. ठीक आहे, ही होती बघा आपली नेक्स्ट प्रॉपर्टी. आता आपण जाणार आहोत स्केलर प्रोडक्ट मध्ये. ठीक आहे, तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आता आपण पाहणार आहे आपली 6th प्रॉपर्टी. आता आपण आपली पाहणार आहे 5th प्रॉपर्टी, सॉरी 6th नाही, 5th प्रॉपर्टी बघा. इफ पी बार इज इक्वल टू क्यू बार, तर मी काय म्हणणार आहे, पी बार इज इक्वल टू क्यू बार, देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी स्क्वेअर और क्यू स्क्वेअर. ठीक आहे, आता ह्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ना, या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला जेव्हा आपण एक्झाम्पल सोडू ना, तेव्हा या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला समजतील की आपण या प्रॉपर्टीज का बघितल्या, त्याचा काय उपयोग आहे, या सगळ्या तुम्हाला ऑटोमॅटिकली समजतील. तोपर्यंत तुम्हाला वाटेल हे काहीतरी प्रॉपर्टीज, हे प्रॉपर्टीज आहेत, हे आहे अशा लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. इव्हन पार्ट जरी तुम्ही केलेत तरीही चालेल, कारण की ह्या प्रॉपर्टीज आपल्याला पूर्ण टॉपिकमध्ये एक्झाम्पल सोडवताना लागणार आहे आणि ह्याचे एक्झाम्पल्सच नीट जेई किंवा सीईटीला पडतात. ठीक आहे, आता आपण जाणार आहे आपल्या 6th आणि मेजर प्रॉपर्टीकडे. ही प्रॉपर्टी लिहून घ्या, म्हणजे मी रब करून टाकतो. आता आपण जाणार आहे आपल्या 6th प्रॉपर्टीकडे आणि ती 6th प्रॉपर्टी आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा मी लिहून ठेवतो इथं आय कॅप डॉट आय कॅप. हे दिसतं का एवढ्यावरचं, नाही दिसत, बर एक मिनिट, एवढ्यावरचं दिसत नाही का, थोडं खाली घेतो. 6th प्रॉपर्टी आय कॅप डॉट आय कॅप is equal to j cap dot j cap is equal to k cap dot k cap is equal to 1. आणि दुसरं काय बघा, I cap dot j cap dot k cap आणि k cap dot I cap is equal to 0. हे आहे असं लक्षात ठेवा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथे मी लिहितो पाठ कर. मी लिहिलेलं आहे बघा मराठीमध्ये, पाठ कर. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही जी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मी म्हणतो लेट पी बार इज इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी के नाही पी झेड के कॅप आणि क्यू बार इज इक्वल टू क्यू बार काय येईल, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय
जे कॅप प्लस क्यू के क्यू झेड के कॅप. बघा आपण दोन वेक्टर्स घेतलेत कुठलेही, आता दोन्ही वेक्टर्स आपण मल्टिप्लाय करून बघणार आहे काय येते. मी म्हणतो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, बघा एका ब्रॅकेटमध्ये पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. ठीक आहे. आता आपण सरळ मल्टिप्लिकेशन करणार आहे दोन्ही वेक्टर्सची. आता बघा पी एक्स इंटू क्यू एक्स पहिला करायचं, मग पी एक्स इंटू क्यू वाय, मग पी एक्स इंटू क्यू झेड, बरोबर. नंतर पी वाय इंटू क्यू एक्स, मग पी वाय इंटू क्यू वाय, मग पी वाय इंटू पी झेड. ठीक आहे. नंतर पी झेड इंटू पी क्यू एक्स, पी झेड इंटू क्यू वाय आणि पी झेड इंटू क्यू झेड असं आपण लाईनीने करणार आहोत. ठीक आहे. तर मी लिहितो आता मल्टिप्लिकेशन. बघा पी एक्स आय कॅप इंटू असं डायरेक्टली मी काय करतो बघा, मी कॉमन काढूनच लिहितो डायरेक्टली. पी एक्स क्यू एक्स आत काय येईल बघा आय कॅप इंटू आय कॅप प्लस पी एक्स क्यू वाय आत काय येईल जे आय कॅप इंटू जे कॅप प्लस तिसरं काय येईल पी एक्स इंटू क्यू झेड आत काय येईल बघा आय कॅप इंटू के कॅप. समजतंय का काय लिहिले. बघा पहिला मी काय कशाला मल्टिप्लाय केलं पी एक्स इंटू क्यू एक्स इथे आहे बघा, पी एक्स इंटू क्यू वाय इथे आहे बघा आणि पी एक्स इंटू क्यू झेड इथे आहे बघा. आता पी वाय ने मल्टिप्लाय करूया सगळ्यांना प्लस पी वाय इंटू क्यू एक्स आत काय येईल जे कॅप डॉट आय कॅप प्लस पी वाय इंटू क्यू वाय आत काय येईल जे कॅप डॉट जे कॅप प्लस पी वाय इंटू काय येईल क्यू झेड आत काय येईल जे कॅप डॉट के कॅप. ठीक आहे. प्लस तिसरी बघा आता पी झेड ने सगळ्यांना मल्टिप्लाय करतो बघा पी झेड इंटू क्यू एक्स, पी झेड इंटू क्यू वाय आणि पी झेड इंटू क्यू झेड. पी झेड इंटू क्यू एक्स आत काय येईल आय कॅप सॉरी पहिला येईल के कॅप डॉट आय कॅप प्लस पी झेड इंटू काय येईल पी झेड इंटू क्यू वाय आत येईल बघा के कॅप इंटू जे कॅप आणि परत प्लस पी झेड इंटू क्यू झेड आत काय येईल के कॅप डॉट के कॅप. ठीक आहे. मी वरती काय म्हणले बघा सगळ्यात पहिल्यांदा आय जे के आणि के आय इज इक्वल टू 0. थोडक्यात काय फक्त आय इंटू आय 1 आहे, जे इंटू जे 1 आहे, के इंटू के सुद्धा 1च आहे. पण बाकी कशानेही कशाला मल्टिप्लाय केला आपण वेक्टर्सनी की ते ऑटोमॅटिकली काय होतात 0 होऊन जातात. त्यामुळे बघा आय इंटू आय 1, आय इंटू जे काय रे 0, म्हणजे हे काय झालं 0. आय इंटू के 0, जे इंटू आय 0, जे इंटू जे 1, जे इंटू के 0. समजतंय का. एक मिनिट स्टॉप करतो. ठीक आहे. आता आपण बघणार आहे बघा पुढे त्यात के बार इंटू आय बार, के बार इंटू आय बार बघा परत 0 आहे राईट. के बार इंटू जे बार बघा 0 आहे, म्हणजे राहते काय फक्त बघा ही पहिली एक टर्म, ही दुसरी एक टर्म, ही तिसरी एक टर्म. मी लिहितो इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. मी लिहितो इथं हेन्स प्रूव्ह. आणि मित्रांनो हे इक्वेशन पाठ कर. डायरेक्टली 3 मार्क्सला विचारले जाईल. डायरेक्टली 3 मार्क्सला विचारले जाईल. 3 मार्क्ससाठी तुला विचारले जाईल. आणि या संपल्या आपल्या प्रॉपर्टीज ऑफ स्केलर. 7वी प्रॉपर्टी टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे, पण ती प्रॉपर्टी तुम्ही नाही लिहिली तरीही चालेल. बघा परत एकदा आपण बघूया. आय कॅप इंटू आय कॅप, जे कॅप इंटू जे कॅप, के कॅप इंटू के कॅप हे किती असतं 1. आय कॅप इंटू जे कॅप इंटू के कॅप इंटू वाय कॅप हे 0 असतं. डायरेक्टली इथं 2 इक्वेशन घेतले आम्ही, 2 वेक्टर्स घेतले, तिन्ही डायरेक्शन मधले. एक आहे पी बार, एक आहे क्यू बार. पी बार म्हणजे कोण पी एक्स इंटू आय. मगाशी तुम्हाला म्हटलं बघा मी हे असे असतात. हा आहे एक्स, हा आहे झेड आणि हा आहे वाय. आय जे आणि के तसं घेतलंय बघा मी.
PXI PYJ PZK QXI QYJ QZK नॉर्मल मल्टिप्लिकेशन केली आणि त्यातनं मी काय लिहिलंय फक्त I इंटू I 1 असतं, J इंटू J 1 असतं, K इंटू K 1 असतं. या तिन्ही इक्वेशन साईडला काढल्यावर ऑटोमॅटिकली मला इक्वेशन आलं. आता हे इक्वेशन्स आपण बघून प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मग आपण प्रॉब्लेम बघूया एक पहिल्यांदा. ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम बघूया. हे जे आता आपण वापरलं हे वापरून आपण एक प्रॉब्लेम बघणार आहोत. ठीक आहे, आपण प्रॉब्लेम बघतोय बघा. आता प्रॉब्लेमची तुम्हाला टेक्निक पण सांगणार आहे, सॉल्व्ह कसं करायचंय. आपल्याला दिलंय फर्स्ट फाइंड द स्केलर प्रोडक्ट. क्वेश्चन आहे, त्यात वेक्टर दिला बघा पहिला V1 बार इज इक्वल टू म्हणले I कॅप प्लस 2J कॅप प्लस 3K कॅप. दुसरा दिलेला आहे V2 बार इज इक्वल टू 3I कॅप प्लस 4J कॅप प्लस मायनस 5K कॅप. ठीक आहे, आणि सोल्युशन आता आपण सॉल्व्ह करूया. जसं आपण मगाशी केलं बघा, मी मगाशी काय म्हणलेलं, समज दोन वेक्टर्स असतील तर मी डायरेक्टली मल्टिप्लाय करणार आहे. बघा नीट लक्ष द्या, मी म्हणतो V1 बार डॉट V2 बार इज इक्वल टू, बघा इथे काही नाहीये म्हणजे 1 आहे, राईट. 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 4 मायनस, हे मायनस इथलं मायनस आहे म्हणून प्लसच लिहा तर 3 इंटू मायनस 5 इज इक्वल टू किती येणार बघा, 3 प्लस 8 मायनस 15. बरोबर का, 3 प्लस 8 मायनस 15. आन्सर इथे बघा मायनस 4. ठीक आहे, मी लिहितो बघा एज I कॅप डॉट I कॅप इज इक्वल टू J कॅप डॉट J कॅप इज इक्वल टू K कॅप डॉट K कॅप इज इक्वल टू 1. I कॅप डॉट J कॅप इज इक्वल टू J कॅप डॉट K कॅप इज इक्वल टू K कॅप डॉट I कॅप इज इक्वल टू 0. युजिंग आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपल्याला टेक्स्टबुकने डायरेक्टली सांगितलेलं आहे की तुम्ही डायरेक्टली मल्टिप्लाय करा कोऑर्डिनेट्स घेऊन आणि सॉल्व्ह करा. मी अजून एक एक्झाम्पल बघतो बघा, हे स्क्रीनशॉट घ्या फक्त. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेतलं, मी अजून एक एक्झाम्पल बघतो. स्केलर्स प्रोडक्ट स्केलर प्रोडक्ट काढणं सोपं आहे. वेक्टर प्रोडक्ट काढताना आपल्याला डिटर्मिनंट वापरायचा आहे. मी म्हणतो V1 बार इज इक्वल टू 4I कॅप प्लस 8J कॅप मायनस 16K कॅप, आणि दुसरा आहे 4I कॅप प्लस 2J कॅप. ठीक आहे, मी परत काढतो बघा. आता इथे मी पहिल्यांदा लिहितो 4I कॅप प्लस 8J कॅप मायनस 16K कॅप इंटू 4I कॅप प्लस J कॅप आहे बघा 2J कॅप, K कॅप दिसत नाहीये मग मी काय लिहितो प्लस 0K कॅप. चला मल्टिप्लाय करूया. इज इक्वल टू 4 इंटू 4 4 इंटू 4 8 इंटू 2 प्लस 8 इंटू 2 ब्रॅकेट टाकायचे मायनस प्लसच मायनस 16 इंटू 0 म्हणजे काय येणार बघा 4 इंटू 4 16 प्लस 8 इंटू 2 16 प्लस 0 16 इंटू 0 0 म्हणजे आलं किती बघा 32. हे झालं बघा आपलं दुसरं एक्झाम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथेच थांबूया आणि उद्या आपण पाहणार आहोत, नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत वेक्टरच्या प्रॉपर्टीज, आणि नंतर मग आपण जाणार आहे टॉपिकच्या पूर्णपणे एक्झाम्पल्सला, आणि त्याच्यानंतर आपण जाऊ कॅल्क्युलसला. ठीक आहे, हे स्केलर तुम्हाला आजचा होमवर्क खास आहे की तुम्ही स्केलर प्रॉपर्टीज लिहून काढायचे आणि हे दोन्ही बोर्डवरचे एक्झाम्पल आहे याच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. धन्यवाद.